नमस्ते मुलांनो. आज आपण मराठी विषयामध्ये तिसरा भाग साहित्य प्रकारामधला कथा साहित्य प्रकार परिचय हा अभ्यासणार आहोत. मागील भागापासूनच आपण हा साहित्य प्रकार अभ्यासायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण कथा म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे की एखादा प्रसंग घटना यांचा बोध देणारी जी गोष्ट आहे त्याला आपण कथा म्हणतो किंवा कथालेखन असे म्हणतो. या कथेमधून आपलं मनोरंजन होत असतं. त्यामध्ये आपण मागील भागामध्ये एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न अभ्यासला, तो म्हणजे कथेचे घटक. त्यामध्ये कथाबाजी, कथानक, पात्र परिचय किंवा पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्षता, संवाद आणि भाषाशैली हे 7 प्रकार आपण कथेचे घटक म्हणून अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये हे 7ही घटक कथा घटकामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. जर हे घटक जर नसतील तर आपली कथा ही प्रभावीपणे होऊ शकत नाही. हे 7ही घटक कथेमध्ये असणं आवश्यक आहे. पुढे आज आपण बघणार आहोत कथेची वैशिष्ट्ये. मराठी भाषेचे कथादालन खूप समृद्ध आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झालेली आहे. त्यामध्ये एक आहे कथा मनोरंजक करते. कथा खरं तर आपली मनोरंजन करते. कथा वाचल्यावर आपल्याला आनंद होतो, त्याच्यामध्ये आपलं मन रमलं जातं. त्यामुळं कथा आपल्याला मनोरंजन देते, एक प्रकारचा आनंद देत असते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक असतात. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. बघा, दिवाळीच्या वेळेस पण दिवाळी अंक असतो त्यामध्ये कथा याच्यासाठी एक सेपरेट वेगळं पेज दिलं जातं, कारण ती मनोरंजक असते आणि हेच कथेचे एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे. अबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात. म्हातारी माणसं, आजी लोक कथा सांगतात, गोष्टी सांगतात आणि लहान मुलं ती आनंदाने ती ऐकत असतात. त्यामध्ये एक वेगळाच एक भावनिक ओलावा आणि भावनिक आनंद तिथे जोडलेला असतो आणि तोच आनंद लुटतात तो तिच्या त्या मनोरंजनामुळेच. कथेची ती एक मनोरंजकता असते. एक प्रकारची कथेचे सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, म्हणून ती कथा अगदी मनोरंजक बनत असते. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने आहेत. उदाहरणार्थ टीव्ही वगैरे खूप नंतर उदयास आले, पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजनातले एक प्रकारचे दडलेले आहे. जर मनोरंजन नसतं तर ती कथा आवडलीच नसती, पण त्या मनोरंजकतेमुळे कथा ही सगळ्यांना हवीहवीशी वाटते. मुले तर गोष्ट सांगण्यासाठी भंडावून सोडतात, कारण मुलांना गोष्ट ऐकायला खूप आवडते. रात्री झोपताना आजीला किंवा आई वडिलांना गोष्ट सांगायला ते आग्रह करतात, कारण त्यांचं एक विश्वस्ती असतं. ते गोष्टीमध्ये अतिशय रमून जातात. पण गोष्टी पण तितकी परिणामकारक आणि मनोरंजक असणं अत्यंत आवश्यक असतं. मोठी माणसे सुद्धा याला अपवाद नाही. मोठी माणसं पण कधी कधी कथेमध्ये रमतात. कथेचे बुक वाचता वाचता ती त्याच्यामध्ये गढून जातात. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. पुढे आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. आता मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याचीही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्मृती, स्फूर्ती, बोध, ज्ञान देत असते. नुसतीच कथा ऐकून मनोरंजन नाही, ते इतक्या साऱ्या गोष्टी कथेतून मिळतात. बोध मिळतो, ज्ञान मिळतं, स्फूर्ती मिळते, जुन्या स्मृती आठवतात. काही कथा हे एकदम बोधकारक असतात, प्रेरणा मिळते त्याच्यातून चांगल्या गोष्टींची. या सर्व गोष्टी
आपल्यामध्ये कथा जोपासत असते. मानवता, सत्य, ममता, प्रेम, न्याय, स्वातंत्र्य. जर देशाविषयी कथा असेल तर देशाविषयी प्रेम वाटतं. एखाद्या न्यायी राजाबद्दल असेल तर न्याय म्हणजे काय आणि खरेपणाने कसं वागावं ह्याबद्दलचं ज्ञान होतं. बहीण भावांच्या प्रेमाबद्दल, सामाजिक प्रेमाबद्दल असेल ते एक सामाजिक बांधिलकी त्यांच्यामध्ये निर्माण होते. एखाद्या शौर्याची गोष्ट असेल तर शौर्य आणि पराक्रमाचे एक प्रकारचा कित्ता त्यांच्या पुढे घातला जातो. सहिष्णुता, मानवतावाद अशा सारख्या गोष्टींचा रुजवणूक कथेमुळे लहान मुलांमध्ये व त्याचप्रमाणे मोठ्यांमध्ये सुद्धा होत असते. धैर्याची गोष्ट असेल जशी की झाशीची राणी किंवा धैर्यवान मुलगा, त्या सर्व गोष्टी माणसामध्ये रुजवल्या जातात. प्रतिष्ठा, श्रमाचे महत्त्व लोकांमध्ये समजलं जातं. संवेदनशीलता, भावनिक प्रेमाचा ओलावा माणसाच्या आतमध्ये तयार होत असतो. दया, सहकार्य, या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या कथेमधूनच मानवाच्या मनामध्ये लहानपणापासूनच रुजत असतात. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनात ठसवता येते. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, सद्गुण या माणसामध्ये तेव्हापासूनच रुजवले जातात. आता कथा वाचकाची उत्कंठा वाढवते. जर कथा निरस असेल तर पुढे ती वाचावीशी वाटत नाही. जर त्याच्यामध्ये उत्कंठा वाढवणारे एक प्रकारचे शब्द, भाव असतील तर वाचकाला ती कथा कंटिन्यू पुढे पुढे वाचावीशी वाटत असते. कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्रे आणि प्रसंग यांची गुंफवणूक अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमान काळात आणणे असा फ्लॅशबॅक लेखन कौशल्यामध्ये किंवा लिहिण्याच्या शैलीमध्ये असतो. त्यामुळं वाचकाला काय होतं, कथेबद्दल एक प्रकारची उत्कंठावर्धक प्राप्ती होते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा तुम्ही वाचा. त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे तुमच्या लक्षात येईल. कदाचित पाठ्यपुस्तकात शोध हा पाठ आहे की तो एक कथेचे एक आदर्श रूप आहे. तर कथा जी आहे ती माणसाला खिळवून ठेवणारी, लक्षवेधिक अशी असते की त्यामुळे काय होतं, माणूस कथेमध्ये गढून जातो आणि ही कथा माणसाला वाचनासाठी प्रवृत्त करते की पुढं पुढं वाचत राहा. पुढे आहेत 4. कथा एककेंद्री असते. अनुभवांचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी या नाटकप्रमाणे तो बहुकेंद्री नसतो. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरणे आणि या उत्कंठेमुळेच काय होतं की कथा ही वाचकाच्या मनात ठसलेली असते आणि ती वाचावीशीच वाटते. पुढे आहे 4. कथा एककेंद्री असते. जसं की अनुभवाचे, रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे एक वैशिष्ट्य आहे. कादंबरी व नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्र, वातावरण मर्यादित असते. म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते. तिचे स्वरूप स्फुट म्हणजे छोटे असते. कारण आपण बघतो कथा या छोट्या छोट्याच असतात, परंतु ते ऐकायला अतिशय मजेशीर असतात, मनोरंजक असतात. त्यामुळं कथा ही एककेंद्रित असते. त्याच्यामध्ये कादंबरी नाटकासारखा खूप बहुकेंद्र नसेल की खूप ठिकाणी माणसाचं लक्ष वेधलं जाईल असा प्रकार कथेत नसतो.
तर ती एककेंद्री असते. पुढे आहे कथा भूतकाळात लिहिली जाते. कारण की घडलेल्या घटनांबद्दल आपण ती कथा सांगतो. कथा म्हणजे काय? घडून गेलेल्या गोष्टी. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळातच लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनाविषयीचे निवेदन असते. ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दलचे निवेदन त्याच्यामध्ये केलेले असते. उदाहरणार्थ, एक गाव होते किंवा एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. ही अशा प्रकारची वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आपल्याला आढळते. कथेत एखादी हकीकत पण असते. घडून गेलेले प्रसंग असतात, त्याचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. कारण आपण एक होते गाव, एक होता राजा, तो खूप दानशूर होता, तो खूप दयाळू होता, असं घडून गेलेल्या घटनांबद्दल आपण निवेदन इथे करत असतो. त्यामुळे त्याची भाषाशैली अशा पद्धतीची असते. आता कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेता येतो. कथा मानव जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवनविषयक वर्ज नाही. बालपणी काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवन प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाम मांडून बसलेले असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेतच खासियत असते, की कथा ही जीवनाचा वेध घेणारी असते. जसं की राजा राणीची कथा, टॅक्सी ड्रायव्हर, नर्स किंवा गावातील कोणत्या गोष्टी, लोकसेवा, भावभावना, या सर्व बाबतीवर कथा अवलंबून असते आणि ती जीवनविषयी वर्जन आहे. ही सर्व कथा जी आहे ती जीवनाशी संबंधित रिलेटेड असते. लहान बाळ असेल, छोटे छोटे मुलं तर काऊ माऊची गोष्ट, मोठे असतील तर त्यांचा एक प्रकारचे चांगले मूल्य रुजवण्याच्या दृष्टीने शौर्य, श्रमप्रतिष्ठा, सहकार्य, औदार्य, दया अशा प्रकारचे गुण त्यांच्यामध्ये घालणारी ही कथा असते. या कथेच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी मानवामध्ये रुजवल्या जातात. आता श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. श्रवण म्हणजे ऐकणे, सादरीकरण म्हणजे सादर करणे, सांगणे, कथन करणे, सादर करणे. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य, संमेलने इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध व लेखन संग्रह यांचे कथन फारसे होत नाही. तर कथामाला आणि लहान मुलांच्या गोष्टी जास्त सांगितल्या जातात. निबंध संग्रह, लेख ह्या गोष्टी कमी होतात श्रवणातील कथामध्ये. पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्य विषयक कार्यक्रमांमध्ये नित्य नियमाने घडत असते. कथा सांगणाऱ्यांनी ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्त होऊन ऐकणे, ही सांस्कृतिक देवाणघेवाण पूर्वीपासूनच होत होती. जर कथा कोणीतरी सांगत आहे तर ऐकणारा नक्कीच कोणीतरी असतो किंवा ऐकणारे आहेत तर सांगणारे कोणीतरी असतं. पण ही जी आहे हे पूर्वपार चालत आलेलं एक सांस्कृतिक अशी देवाणघेवाण आहे. उद्याचीही होत राहील आणि आजही ती कथे एवढंच मनापासून, मनपूर्वक आणि गोष्टीच्या रूपात, मनोरंजनाच्या रूपात ऐकली जातात आणि इथून पुढेही हीच कथा अनेक प्रकारे मनापासून आणि विरंगुळा म्हणून, मनोरंजन म्हणून ऐकली जाणार आहे. पुढे आहे कथेचे सादरीकरण. आता कथेचे सादरीकरण ही एक कला आहे. कथा कशी सादर करायची, बोलण्याची, सादर करण्याची एक ढब आहे, ज्याच्यामुळे कथा ही ऐकावीशी वाटते, बघावीशी वाटते आणि योग्य प्रयत्नाने ही कला साध्य होऊ शकते. विविध प्रकारच्या कथांचे मुखवाचन, प्रकट वाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांनी, लेखकाची लेखनशैली,
समजून घ्यायचा केलेला प्रयत्न, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण ही जी कौशल्य आहे यामुळे कथाकथनांचे तंत्र अवगत होऊ शकते. म्हणजे हे जे लेखक आहे यांच्यामध्ये या सर्व कथा अवगत आहे म्हणून त्यांच्या कथा ज्या आहेत त्या प्रेक्षकापर्यंत पोहोचतात आणि त्या त्यांना आवडल्या जातात. ती एक भाषा शैली, लिहिण्याचं एक प्रकारचं ज्ञान, एक ढब त्यांच्यामध्ये असते, त्यामुळे त्यांच्या कथा या सर्वांना आवडल्या जातात. आता अलीकडच्याच काळात कथाकथन या क्षेत्रामध्ये अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत असतात. कथा अभिनयाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावर सादर केले जातात. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमातून सादर होणारे कथाकथन अधिकाधिक लोकांना आकर्षित करता आहे. या पार्श्वभूमीवर कथा सादरीकरण हा पैलू लक्षणीय आहे. ही कथा ही कशा प्रकारे सादर केली जाते किंवा कशा प्रकारे सादर करावी. आता अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी अनेक लोकांकडून केले जाते, तर आवाजाचा एकसूरपणा टळतो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळत असतो. आणि ही कथा जी आहे ती एकच अभिवाचकाकडून बोलली जाते. जर सगळेच एकखटी बोलायला लागले तर ती कथा आवडणार नाही ऐकायला आणि ती समजणार नाही. तिच्यामध्ये तो जो रस आहे कथेचा तो प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचणार नाही. ती कथेतील जी घटना आहे, प्रसंग आहे, व्यक्तिरेखा आहेत यांचे आकलन होण्यास मदत होते. कथा वाचनाला एक पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. तर कथा ही अतिशय सर्व बाजूने चांगली, सुंदर असणे आवश्यक आहे. त्यामध्ये घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा या सर्व काही गोष्टी सुसंगत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे अभिवाचन हे श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचणे अत्यंत गरजेचं आहे. पुढे आहे कथाकथन. म्हणजे कथाकथन करणे म्हणजे सांगणे. आता कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही थोडे जोड द्यावी लागते. त्यामुळे कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणाऱ्या शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते. म्हणजे आपल्या कथेचे जे पात्र आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जीव टाकायचा असतो, त्याला जीव द्यायचा असतो, जिवंतपणा आणायचा असतो. आणि हे काम असतं कथाकथन करणाऱ्या व्यक्तीचं. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत त्याचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते. आता कथेची निवड करणे फार महत्त्वाचे व तितके जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधान काळ यांचे कथा सादरीकरणाचे ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे एकाच वेळी कौशल्यपूर्ण व आव्हानात्मक काम आहे. म्हणजे या सर्व गोष्टी कथा सांगणाऱ्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे की श्रोत्यांचं लक्षही स्वतःकडे खिळवून ठेवणं, बोलण्याची ढब, शब्दफेक, संवादात एक प्रकारचा खुलेपणा, प्रभावी उच्चारण, स्पष्ट शब्द, शब्दांची गर्भितार्थ म्हणजे मतितार्थ श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणे हे कौशल्य जे आहे ते आव्हानात्मक काम कथाकथन करणाऱ्या व्यक्तीचं असतं. हे सर्व गोष्टी जर त्याच्याकडे असतील, हे सर्व साध्य त्याने केल्या तर नक्कीच त्याची जी कथा आहे
ती समाजामध्ये प्रचलित होणार आणि ती कथाही वाचकांना आवडणार आणि ते त्याचे मनोरंजनातून नक्कीच ते ही कथा आवडीने वाचणार। या कथेच्या सादरीकरणाला तंत्रज्ञानाची जर जोड देऊन सामाजिक संपर्काच्या माध्यमातून आज कथा वाचकांसमोर येते। समारोप या कथेचा एवढाच होईल की मौखिक परंपरेनुसार सुरू झालेला कथेचा प्रवास, कारण कथा ही मौखिक असते, म्हणजे तोंड आपण ती बोलतो मुखाने, म्हणजे ती मौखिक असते। हा कथेचा जो प्रवास आहे परंपरेनुसार चालत आलेला आहे, हा समक्षपणे खळाळत राहिलेला आहे। आजही मनोरंजन आणि नित्यातून अनुभव देण्याची कथेची क्षमता टिकून आहे। कालानुरूप कथेचे विषय, आशय आणि अभिरुची किंवा अभिव्यक्ती बदलली गेली, परंतु ती समाजाशी व संस्कृतीशी बांधील राहिल्याने प्रिय राहिली। जरी कथेचे रूप रोजच्या परिस्थितीनुसार बदललेले आहे, पण कथा बदललेल्या नाही। लोक आणखी सुद्धा कथेला प्राधान्य देतात, त्या आवडीने ऐकतात। वाचकांना कथा वाचनात आनंद साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकापासून ते सामाजिक संपर्कामध्ये सर्व माध्यमातून कथा या मिळत असतात। म्हणूनच भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषणामुळे कथा आजही लोकप्रिय आहे। अशा प्रकारे आज आपण कथा म्हणजे काय, कथेचे घटक आपण मागील भागामध्ये अभ्यासले, कथेचे वैशिष्ट्य आपण बघितले, कथेचे सादरीकरण आणि समारोप ह्या गोष्टी आपण आज अभ्यासलेल्या आहेत। ह्या जर सर्व गोष्टी असतील तर कथा ही नक्कीच परिणामकारक होऊ शकते। तुम्हाला पुढे काही प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह दिलेले आहेत, ते कथासंग्रह तुम्ही वाचू शकता। ते कथासंग्रह तुम्ही यूट्यूबला, गुगलला सर्च करून यांची पुस्तके तुम्ही वाचू शकता। अत्यंत सुंदर असे यांचं लेखन आहे। नासी फडके यांचं ऊन सावल्या, वि स खांडेकर यांचं फूल आणि दगड, य गो जोशी यांची शेवग्याच्या शेंगा, कुसुमावती देशपांडे यांची दीपकळी, विभावरी शिरूरकर यांचे कळ्यांचे निश्वास, पु भा भावे 17वे वर्ष, मालतीबाई दांडेकर 20व्याचे क्षण, वामन चोरघडे प्रस्थान, श्री ज जोशी यांचा मामांचा वाडा, अरविंद गोखले मंजुळा, अण्णाभाऊ साठे कृष्णकाठाच्या कथा, शंकरराव खरात टिटवीचा फेरा, जी ए कुलकर्णी काजळ माया, गंगाधर गाडगीळ तलावातले चांदणे, शंकर पाटील वळीव, द मा मिरासदारी, व्यंकटेश माडगूळकर हस्ताचा पाऊस, विद्याधर पुंडलिक पोपटी चौकटी, व पु काळे गुलमोहर, मधु मंगेश कर्णिक झुंबर, विजया राज्याध्यक्ष अधांतर, ज्योत्स्ना देवधर पैंतिरी, शैलजा राजे वेगळ्या वाटा, वामन होवाळ वाटा आडवाटा, जयंत नारळीकर यक्षाची देणगी, आशा बगे मारवा, रारंग बोराडे नाती गोती, गौरी देशपांडे आहे हे असं आहे, योगीराज वाघमारे बेगड, भास्कर चंदनशिव अंगार माती, उर्मिला पवार चौथी भिंत, भारत सासने बंद दरवाजा, सानिया भूमिका, प्रतिमा इंगोले सुगरणचा खोपा, आप्पासाहेब खोत माती आणि कागूद, आसाराम लोमटे आलोक, हे सर्व प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह आहेत। यांची विशेष नावं आणि कथांचे संग्रह दिलेले आहे, म्हणजेच या कथा अत्यंत सुंदर आणि छान असणारे वाचण्यासाठी। तर तुम्ही नक्कीच हे पुस्तकं शोधून तुम्ही वाचून या कथेचा आनंद घेऊ शकता। ह्या कथा तुम्ही बघू शकता की किती छान आणि लोभस अशा या कथा आहेत। तुम्ही सुद्धा हा पूर्ण जो पाठ आहे, भाग 3वा, हा भाग जो 3रा आहे त्यामध्ये कथा साहित्य प्रकार आणि परिचय हा जो भाग दिलेला आहे
हा भाग तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे. यामध्ये कथा म्हणजे काय, त्याची प्रस्तावना, कथेचे स्वरूप, कथेचे घटक, वैशिष्ट्य, सादरीकरण आणि समारोप कशा पद्धतीचा असावा, अत्यंत छान आणि सुंदर अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे. हा पूर्ण पाठ कथेचा 2 ते 3 वेळेस तुम्ही घरी व्यवस्थित वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि आपण जी काही नावं पुढे वाचलेली आहेत, प्रमुख कथाकार व त्यांचे कथासंग्रह, हे तुम्ही वाचायचे आहेत. कदाचित तुम्हाला हे प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कथाकाराने कोणती कथा लिहिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कथेची कथाकाराची नावं आणि कथेची नावं ही माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही ही पूर्ण कथा व्यवस्थित वाचायची आहे. आणि या पाठाची जी स्वाध्याय कृती आहे ती आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. बघा, कथेचे घटक, कथेचे वैशिष्ट्य. तुम्हाला कृतीमध्ये पहिले 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि हेच 2 मुख्य प्रश्न आपल्याला तुमच्या या पाठामध्ये विचारलेले आहेत. पुढे आहे प्रश्न दुसरा, उत्तरे लिहा. कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. कथेचे कोणतेही 2 घटक उदाहरणासह लिहा. हे सर्व जे आहेत, हे सर्व प्रश्न तुम्ही घरी थोडक्यात तुमच्या वाचनामध्ये आल्यास या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मार्क करून ठेवायची आहे, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढील भागामध्ये मी ह्या पाठाची स्वाध्याय कृती घेऊन येणार आहे आणि मग आपण हे सर्व प्रश्न पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत वाचन आणि लेखन ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ठेवायच्या आहे. तुमच्या वाचनामध्ये पुस्तके विविध असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं वाचन व्यवस्थित असेल, चांगलं असेल, तर तुम्ही नक्कीच अनेक कथा व्यवस्थित वाचू शकता. खरोखर कथा या आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या असतात. कथेमुळे आपण खूप साऱ्या चांगल्या गोष्टी शिकतो. जर सांगितलेलं आहे की कथेमध्ये मुळे श्रमप्रतिष्ठा ही गोष्ट आपल्यामध्ये निर्माण होते. कथा जर शूरवीर असेल तर शूराची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. सहकार्य, प्रेम, समता, देशप्रेम, स्वातंत्र्याविषयी लढा, ह्या ज्या पद्धतीच्या कथा असतात ते भाव त्या कथा आपल्या मनात रुजवत असतात आणि त्याचा एक प्रकारचं रुजवणूक आपल्या मनातून किंवा लहान मुलांच्या मनातून ते चांगले गुण आणि मूल्य घेऊन ती मुलं मोठी होत असतात. त्यामुळं ह्या कथा हा एक भारताचा पारंपरिक वारसा आहे. तर सांगितलेलं आहे की कथा या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताही ऐकल्या जातात. कथा या सगळ्यांना आवडतात. कथा हा विषय आपला लहानपणापासूनचा आवडीचा विषय असतो. अगदी सांगितलंय चिव माऊ काऊच्या गोष्टीपासून तर मोठमोठ्या गुण आणि आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी रुजवण्यापर्यंतच्या कथा ह्या सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो. तर ह्या कथा वाचणे हे एक प्रकारचं मनोरंजनाचं साधन आपल्यासाठी आहे. चांगले गुण स्वतःमध्ये रुजवण्याचं साधन आपल्यामध्ये आहे. तर खरोखर ही कथा मनोरंजक, रोचक आणि प्रेक्षकांना आवडीची, आपल्या हवीहवीशी वाटणारी कधी होऊ शकेल, ज्यावेळेस लेखक ती कथा अतिशय मनापासून रोचकतेने आणि आवडीने लिहिली. अशा प्रकारे ही कथा फक्त अशीच प्रचलित होत नाही, तर त्याबरोबर त्याच्यातले संवाद, भाषाशैली, त्यात असलेले पात्राचं चित्रण, कथाबाजी, कथा मांडण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत, कथेत ज्या पद्धतीची कथा आहे त्यानुसार वातावरण निर्मिती, दुःख असेल तर दुःखाचं वातावरण, आनंद असेल तर आनंदाचं स्थळ, कोणत्या ठिकाणी ती कथा आहे, या सर्व गोष्टींचा समारोप किंवा समावेश म्हणून ही कथा अत्यंत गरजेची असते आणि ही कथा आपल्यामध्ये रुजवली जाते. तर खरोखर कथा ही साहित्य प्रकारातली अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि ही कथा आपण स्वतः वाचण्यासाठी मनामध्ये आवड निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. या कथेची आवड तुम्ही तुमच्या मनात निर्माण करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या पुस्तकांमधून कमीत कमी 2 तरी कथा तुम्ही गुगलवर सर्च करून वाचू शकता. त्यामुळे खरोखरच तुम्हाला या कथेमधून नक्कीच आनंद मिळणार आहे. आणि तुम्हाला पाठामध्ये जर सांगितलेलं आहे की कथा ही कशी असावी, तर खरोखर कथेचं मध्ये शोध हा जो आपला पुढील कथा आहे,
ही कथा आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. ते ह्या कथेमध्ये सर्व गोष्टी आलेल्या आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ते खरोखर आपण शोध ही जी कथा आहे ती आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत आणि त्या कथेचा आनंद आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. तर मुलांना तुम्ही कथा, साहित्य प्रकार आणि परिचय हा जो पाठ आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे. धन्यवाद.